नमस्कार रसिको. माणिक वर्मा फाउंडेशन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उपस्थित सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने माणिक मोती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण सारे इथे एकत्रित झालेलो आहोत. इतक्या मोठ्या संख्येने आपण सारे उपस्थित झाला आहात. खरंच हे माणिकताईंवरचं आपलं प्रेम आहे, या परिवारावरचं आपलं प्रेम आहे. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावाना घे, कावाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे दे. आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर ख्यातनाम लेखक, व्याख्याते, तंत्रज्ञ डॉक्टर अच्युत गोडबोले सर आजच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित आहेत. प्रसिद्ध गायक आणि संगीतज्ञ डॉक्टर विकास कशाळकर यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध संवादिनी वादक, संगीतकार, संगीतज्ञ असे डॉक्टर चैतन्य कुंटे सर यांचीही उपस्थिती लाभलेली आहे. माणिकताईंच्या शिष्या सुप्रसिद्ध गायिका शैला दातार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आजच्या ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण आतुर आहोत त्याच्या लेखिका आणि राजहंसचे आदरणीय माझगावकर सर आणि डॉक्टर सदानंद बोरसे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हा मंच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला आहे आणि त्यापैकी एक विशेष नाव, आजच्या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती यांचा उल्लेख मी अजून केलेला नाही, पण त्याचं कारण असं आहे की आज जरी ते विशेष उपस्थित असले तरी ते खरं तर घरचे सदस्य आहेत. माणिकताईंनी ज्यांच्यावरती पुत्रवत माया केली असे आपणा सगळ्यांचे लाडके कलाकार सचिनजी पिळगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माणिकताईंच्या सर्व सुकन्या अर्थात राणीताई, भारतीताई, वंदनाताई आणि अरुणाताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. यानंतर माणिक रत्न स्तुतिगीत सादर होत आहे. माणिकताईंचा स्वभाव, त्यांचा सांगीतिक प्रवास या सगळ्याचं सारांश रूपाने वर्णन करणारं असं हे गीत लिहिलं आहे शुभदा दादरकर यांनी. संगीत मार्गदर्शन आहे अर्चना कान्हेरे यांचं. माणिक वर्मा किंवा माणिक दादरकर वर्मा असं म्हटलं की मराठी मनावरती प्रसन्नतेचा शिडकावा होतो. मराठी माणसाच्या मनात माणिकताईंच्या गाण्यांचं स्थान काय याविषयी बोलताना पु ल देशपांडे यांनी जे म्हटलंय ते आठवतं. ते असं म्हणतात 1940-50चा सुमार होता. जसा गोव्यात जाईचा उत्सव असतो किंवा जपानमध्ये चेरीचा साकुरा उत्सव होतो त्याप्रमाणे महाराष्ट्रात गीतांचा उत्सव सुरू होता. ग दी माडगुळकर हे त्या उत्सवाचे प्रणेते होते. शब्दांना संगीतातून रंगवून काढायची प्रतिभा लाभलेले बाबूजी अर्थात सुधीर फडके त्यांच्या जोडीला होते आणि ती स्वरसज्ज गीतं घरोघरी पोहोचवणारा
सोज्वळ मोहकतेने सुंदर असा एक आवाज होता तो माणिक वर्मा यांचा. संगीतप्रेमी मराठी माणसाच्या मनात अंगणात जसं तुळशी वृंदावन असणं हा एक अविभाज्य घटक आहे, त्याचप्रमाणे माणिकताईंची गीतं आवडणं हा सुद्धा मराठी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक म्हटला पाहिजे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मागे वळून बघत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी कंगोरे समोर येतात. त्यांच्या कार्याचं मोल नव्याने अधोरेखित होतं. त्या श्रेष्ठ गायिका होत्या, उत्तम शिष्या होत्या, त्याचबरोबर कुटुंबातली जबाबदारी सांभाळणाऱ्या उत्तम गृहिणी, पत्नी, आई होत्या आणि त्या काळात करिअर पॅशनेटली करणाऱ्या करिअर वुमनसुद्धा होत्या. अडचणींवर, आजारपणावर मात करणारी दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती आणि संगीतावरची निष्ठा होती. हे आणि असं कितीतरी. आणि याच सगळ्या आठवणींचा खजिना माणिक मोती या पुस्तकाच्या रूपाने शोभा मोंद्रे यांनी आपल्यासाठी साकार केलेला आहे आणि राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून हा खजिना आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. हे पुस्तक आठवणींचं आहे, त्याचबरोबर त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा वेध घेणारं आहे, त्यांच्या कौटुंबिक व्यक्तिमत्वाचा सुद्धा वेध घेणारं आहे आणि अनेक अर्थांनी थोडं आगळं वेगळं असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाविषयी अधिक माहिती तर आपण घेऊच या, पण तत्पूर्वी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत. मी त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांना या पुस्तक सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती करते आणि पुस्तक प्रकाशनासाठी डॉक्टर अच्युत गोडबोले यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. हा कार्यक्रम साकार करत असताना महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक कार्य संचालनालय आमच्या बरोबरीने उभं राहिलं आणि माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून हा कार्यक्रम इतक्या छान स्वरूपामध्ये सादर करण्यासाठी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर खरं तर महाराष्ट्र खूप सुदैवी आहे की असे कलाप्रेमी आणि कलेची जाण असणारे, कलाकारांची जाण ठेवणारे असे नेते महाराष्ट्राला लाभलेले आहेत. माणिक मोती या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित असलेले आपण ज्यांना सगळे ओळखतोच, अच्युतराव गोडबोलेजी, सचिन पिळगावकरजी, विकास कशाळकरजी, चैतन्य कुंटेजी, शैलाताई दातारजी, मंचावर उपस्थित भारती आचरेकरजी, राणी वर्माजी, वंदना गुप्तेजी, अरुणा जयप्रकाशजी, श्रीधर फडकेजी, उपस्थित शिरीष गुप्तेजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, माणिक वर्मा या नावामध्येच इतक्या सगळ्या गोष्टी दडल्या आहेत, इतके पैलू आहेत आणि समोर जरी नजर मारली तर मंचावरून समोरपर्यंत या संगीत क्षेत्रातले बरीच धुरीण आहेत. बरं, आमचं कसं आहे, तुमचं संगीत वेगळं, आमचं गीत वेगळं, तुमच्या चाली वेगळ्या, आमच्या चाल वेगळ्या, तुमचे राग वेगळे, आमचे राग वेगळे. आणि त्यामुळे मी विचार करत होतो काय बोलावं, तर म्हटलं ही चूक करून काही चालणार नाही की आपण संगीतावर काहीतरी बोलावं. आणि मग राणीताईंनी एक कृपा माझ्यावर केली की हे पुस्तक मला आधी दिलं आणि म्हणून मग देवगड प्रवासात मी सगळं पुस्तक वाचलं आणि मग ठरवलं की भाई माणिक वर्माजींवर बोलायचं असेल, या पुस्तकावर बोलायचं असेल, शोभाताईंनी खूप चांगली मेहनत केली त्याच्यावर, तर मला जे वाटतं ते मी बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते सगळं पुस्तक चाळल्यानंतर असं म्हटलं जातं की व्यावहारिक आणि तात्विक मनुष्याच्या जगण्याच्या दोन पद्धती असतात. ज्या माणसाला जगायचंही व्यावहारिक असतं त्याच्या गुणधर्मातली अपूर्णता म्हणजेच व्यावहारिकता असते. आणि असंही म्हणलं जातं की जगणाऱ्या त्या व्यक्तीच्या
गुणधर्मातली परिपूर्णता हे तात्विक जीवन त्याचं असतं. आणि या अर्थाने परिपूर्ण तात्विक जीवन म्हणजेच माणिक वर्मा यांचं संपूर्ण जीवन आहे, असा माझा त्यातला पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर नीट योग्य समज झालेला आहे. आणि मी हे का म्हणतोय तर मी भावगीतं, भक्तिगीतं, अभंग, नाट्यगीतं, सिनेमातली गीतं, ठुमरी याच्यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण माणिकताईंचं पूर्ण आयुष्य बघितल्यावर मला परिपूर्ण जगलेलं आयुष्य त्या ठिकाणी दिसतंय. वयाच्या ज्या वयामध्ये खेळायचं आहे, बागडायचं आहे, त्या वयामध्ये आईकडून संगीताची शिकवण मिळाल्यानंतर कदाचित वय चुकत नसेल 12व्या वर्षी वगैरे त्यांचं रेकॉर्डिंग आणि मैफिल सुरू झालेली आहे. त्यामुळे एक अशा व्यक्तीचं जीवन आहे की जे जीवन खेळण्या बागडण्याबरोबर भारतीय संगीत सृष्टीतल्या वेगवेगळ्या पैलूंना शिकून त्याला आत्मसात करणं हे आपल्या खेळणाऱ्या बागडणाऱ्या वयात दिसतं. एक फुललेलं बालपण मला त्या ठिकाणी दिसतं. मला त्यांच्या जीवनाकडे बघितल्यावर लक्षात येतं की त्यांची आई त्यांना शिकवताना म्हणते की आपल्या गुरूंकडून शिकणाऱ्या तसाच्या तशा किराणा घराण्याच्या असो किंवा अन्य पोपटपंचीसारख्या, शोभाताई बरोबर ना, तू शिकू नकोस, तू तुझ्या मनाचा विचार करून त्यावर शिक. मला एक उत्तम पॅरेंटिंग त्या ठिकाणी दिसत आहे. एक परिपूर्ण बालपण, एक परिपूर्ण पॅरेंटिंग. आणि मग ज्या वयामध्ये संघर्ष कळता कामा नये, कळू शकत नाही, त्याच वयामध्ये HMBनी त्यांच्या गाण्यांची रेकॉर्डिंग केल्यानंतर ती गाणी चाललीच नाही आणि रेकॉर्ड खपल्याच नाही, हा संघर्ष पण मला दिसतोय. या सगळ्या संघर्षातून वर यायचं म्हणून गुरु शिष्य परंपरा दिसते. सुरेशजी माने असतील किंवा खासाहेब असतील, या सगळ्यांकडून शिकण्याची जिद्द, एक परिपूर्ण आयुष्य दिसताना मला त्या जिद्दीचा परिचय माणिक वर्मा यांच्या तशा अर्थाने HMVच्या रेकॉर्ड फेल गेल्यानंतर जिद्दीने उभा राहणाऱ्या त्या ठिकाणी मला दिसत आहेत. मला त्यामध्ये हेही दिसतंय की बडोदेकरांची स्वाभाविक त्यावेळेला असलेली त्यांची आस आणि मग एकलव्यासारखं आपल्या मैफिलीत ती मैफिल फुलवण्यासाठी भले मी बडोदेकरांच्याकडे शिकलेली नसेन तरी त्यातना एकलव्यासारखं आत्मसात करून एक अदृश्य शिष्याची जीवनशैली मला त्याच्यामध्ये दिसते. एका गाण्यासाठी प्रचंड मेहनत सुद्धा मला दिसते. तो सिनेमा 8 वेळा मी पाहिला आणि मग मी एक गाणं केलं असं माणिकताई त्या एका गाण्यासाठी 8 वेळा सिनेमा पाहून जिद्दीबरोबर मेहनत आणि लगन हे त्यांच्या आयुष्यात मला दिसतं. त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेमाचा सागरही दिसतो. मग वर्मा यांच्याशी त्यांची झालेली भेट, त्यातनं खुललेलं त्यांचं जीवन, त्यामध्ये बेभरवशाच्या आपल्या दोघांच्याही सुरुवातीच्या काळामधला परिस्थितीशी झुंज आणि मग अलाहाबादमधले वर्मा, दादरकरांची मुंबईतली माणिकताई. आता त्यावेळेला भाषेवर वाद नव्हता, गुप्तेसाहेब बरं होतं, नाही तर हिंदीचं काय म्हणून काही लोक आवाज करतातच. पण त्याच्यातनं एक प्रेम असलेलं आयुष्य परिपूर्णता दिसते. लोकप्रियतेचं शिखर दिसतं. अमृताहुनी गोड हे गाणं तमिळमध्ये सुद्धा गायलं गेलं, त्यांच्याकडनं शिकून तमिळमध्ये सुद्धा लोकप्रिय झालं. आणि त्यामुळे लोकप्रियतेत सुद्धा
विनम्रता दिसते. त्यांच्या पूर्ण आयुष्यात एक बायोस म्हणजे ज्याला आपण म्हणतो सचिनजी पूर्ण सिनेमा होऊ शकतो अशी ट्रॅजेडी पण दिसते. आणि मग 3 महिन्याचा त्यांच्या आयुष्यातला तो कोमाचा पिरियड आणि पूर्ण परिवार आणि वर्माजींनी काढलेल्या या सगळ्या संघर्षातले दिवस दिसतात. आणि त्यातनं पुन्हा एक उभारी की जी उभारी पूर्ण देशाला संगीताचा वेळ लावून दिसते. आणि म्हणून त्याचा उल्लेख तुम्ही बरोबर केला आहे. तो पुनर्जन्म हा त्या ठिकाणी दिसतो. आणि अपत्य प्रेम ज्या चौघी मंचावर आहेत यांचं त्यांच्यावरचं आणि त्यांचं यांच्यावरचं संगीतमयी प्रेम म्हणजे मी आज भारतीताईंना आला ग बाई म्हणायला सांगणार नाही, वंदनाताईंना. पण इतकं त्या पद्धतीचं अपत्य प्रेम मला सांगा, इतकं परिपूर्ण गुणधर्मांनी बसलेलं आयुष्य माणिकताईंना लाभलं याचा अर्थ दैवी आशीर्वाद त्यांना 100% होताच असं आयुष्य त्या जगल्या. आणि मला वाटतं तीच प्रेरणा ही कुठल्याही सामान्य माणसाला जगण्याची देईल असं हे परिपूर्ण पुस्तक आहे. आणि म्हणून या माणिक मोती पुस्तकाच्या प्रकाशनाला मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. तर मी राणीताईंना विनंती करते, राणी वर्मा यांना, की यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविकही सादर करावं आणि या पुस्तकाची जी वैशिष्ट्ये आहेत तीही आम्हाला सांगावी. नमस्कार. रंगमंचावर उपस्थित मान्यवर गुरुजन, आपण सगळे रसिक श्रोते, माझ्या गोड प्रेमळ पण जरा वस्तात बहिणी, कारण कामाची वेळ आली की मला पुढे करतात आणि बोलायची वेळ असेल की मला पुढे करतात, पण तरीही आय लव्ह देम ऑल. थँक्यू सो मच. आपण सगळेजण आमच्या केवळ एका फोन कॉलवर आलात, त्यामुळे खरोखरच धन्यवाद. खूप मनापासून आम्हाला आनंद झाला की अर्थात हे प्रेम माणिकबाईंवरचंच आहे यात शंकाच नाही. या पुस्तकाची फक्त 1-2 वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते की जेव्हा शोभाताईंनी हे पुस्तक लिहायचं ठरवलं ते त्यांनी 2-3 वर्षापूर्वीच दिलं होतं खरं म्हणजे, पण मी त्यांना विनंती केली की आपण असं अधेमध्ये न करता कधीतरी जेव्हा आम्ही मम्मीची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत त्या निमित्ताने जरा काढलं तर त्याला एक वेगळं महत्त्व येईल. त्यांनी होकार दिला. राजहंस प्रकाश यांनी पण पुढाकार घेतला, त्यामुळे मी त्यांची पण अत्यंत आभारी आहे. 2 वैशिष्ट्य या पुस्तकाची मी आणखीन ॲड करते, कारण अतिशय मनापासून मी हे पुस्तक करण्यासाठी पुढाकार बऱ्या अंशी घेतलेला आहे. आणि त्याच्यात मी काय केलं आहे की आपण हल्लीचं जरा डिजिटल टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्स एक टेक्नॉलॉजीचा मी त्याचा उपयोग करून घेतला आहे. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये मी QR कोड ही सिस्टम त्याच्यात छापली आहे की जेणेकरून शैलाताईंनीच मम्मीची मुलाखत घेतली होती पुणे आकाशवाणी केंद्रावरनं, तर त्याच्यात मम्मीच्या स्वतःच्या आवाजातला जो भाग, तिचे अनुभव, काही प्रसंग असे त्या पुस्तकात जेव्हा लिहिले गेले त्या संदर्भात मी तो तपशील QR कोडच्या साह्याने पण तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून तुम्ही मम्मीच्याच आवाजात ते सगळे अनुभव ऐकाल. तेव्हा हे जरा थोडंसं अर्थात हे काम करायला मला माझे मित्र प्रशांत ठाकरे, सागर मोरे यांनी खूप मदत केली. आणि त्यात मग मम्मीचं संभाषण आहे, नंतर फोटोग्राफ्स आहेत. म्हणजे हे नुसतं तुम्ही QR कोड स्कॅन करून तुम्ही नुसतं ऐकू नाही शकत, तर तुम्ही बघू पण शकता, ऐकू शकता, सगळंच करू शकता. मम्मीचे खूप छान फोटो आहेत, काही मोठ्या लोकांच्या मुलाखती आहेत. प्लस या पुस्तकात विकास कशाळकरजी, चैतन्य कुंटेजी, आरती अंकलीकर, सुहास व्यास या लोकांनी लेख लिहिलेले आहेत. शिवाय त्या QR कोडच्या सहाय्यानेच बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर आणि गंगूबाई हनगल, पु ल देशपांडे या सगळ्यांचे QR कोडमधूनच मम्मीच्याबद्दलचं मनोगत हे पण तुम्ही ऐकू शकाल. तेव्हा मला वाटतं की त्या दृष्टीने खरोखरच मी प्रयत्न केला आहे की हा खजिना, एरवी खजिना म्हटलं की चोर लुटून जातात, पण हा खजिना डेफिनेटली लोकांनी लुटूनच नाही तर नुसतं लुटायचं नाही तर त्याच्यात आनंद पण मिळवायचा आहे. तेव्हा आपण नक्की हा सगळा खजिना आपण या पुस्तकाच्याद्वारे घेऊ शकता. मम्मीचे नंतरचे जे आम्ही कार्यक्रम केले, माणिकरत्न पुरस्कार, मम्मीचे 60व्या वर्षीचे जे फोटोग्राफ्स आहेत ते सगळे, हे सगळे त्या पुस्तकात सामावलेले. म्हणजे हे खऱ्या अर्थाने तिचा
संपूर्ण जीवन प्रवास आहे, एक कौटुंबिक आणि तिच्या कारकिर्दीतल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्यात आल्या आहेत. आम्ही चौघी मुली, पप्पांच्याबद्दलही तिने खूप छान छान लिहिलं आहे. आमचे इतर नातेवाईक, मामा, बहिणी, पुण्यातले काही नातेवाईक, शिष्या, ह्या सगळ्यांची त्यांच्याबद्दलची अनुभव, प्रसंग, काही आठवणी, हे सगळं त्याच्यात आहे. त्यामुळे मला वाटतं की हे सर्वार्थाने एक परिपूर्ण खरंच पुस्तक आहे. आय एम व्हेरी हॅपी की शेलार साहेबांना मी हे पुस्तक आधी नेऊन दिलं, त्यामुळे त्यांनी अगदी परफेक्ट वर्णन त्या पुस्तकाचं केलं आहे. आपण पण हे पुस्तक नक्की घ्या, बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या सगळ्या खजिन्याची किंमत फक्त 400 रुपये. म्हणजे आजच्या दिवशी खरं म्हणजे सवलती व्हायला पाहिजे, पण मी तुमच्याकडनं सांगेन की तुम्ही 500 रुपये देऊ शकता. म्हणजे ते वरचे 100 रुपये मी माणिक वर्मा फाउंडेशनला ठेवू शकते देणगीच्या रूपात. न जोक्स अपार्ट. पण आपण नक्की या पुस्तकाचा आस्वाद घ्या. मला असं वाटतं की एक सांगीतिक श्रीमंती तुम्ही अनुभवाल. आणि हे पुस्तक आज माणिक मोतीच्या रूपाने, म्हणजे माणिक वर्मा आणि परिवार या स्वरूपात आपल्यासमोर येतं आहे. तेव्हा आपण नक्की त्याचा आस्वाद घ्या, अनुभवा. म्हणजे हे पुस्तक केवळ वाचनीय नाही आहे, तर मला वाटतं वाचनीय, दर्शनीय आणि श्रवणीय हे तिन्ही दृष्टीने हे पुस्तक परिपूर्ण आहे. तेव्हा आपण नक्की घ्या. आणि मला असं वाटतं की या जन्मातलं मम्मीचं मी ऋण कदाचित या पुस्तकाद्वारे फेडू शकले, असं कुठेतरी माझी भावना आहे. ती आपण स्वीकारून घ्या. आमच्या सगळ्या माणिक स्वरशताब्दी या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही जे जे कार्यक्रम करणार आहोत त्या सगळ्या कार्यक्रमांचं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि त्या सगळ्यांसाठी आपल्या गुड विशेस, हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद. हे सगळं आमच्या पाठीशी राहो. धन्यवाद.